पोपटी कशी तयार करतात त्याची रेसिपीला सुरुवात करत आहे. हा नमस्कार. हां बोल. आत्ता हां मडकं घ्यायचं, हां एक मडका. त्याच्यात भांबुर्ड्याचा पाला टाकायचा. हं. मग त्याच्यात ते भांबुर्ड्याचा पाला अर्धा टाकला का मग त्याच्यात थोड्या शेंगा टाकायच्या. हां, शेंगा स्वच्छ धुवून घेतलेले आहेत, स्वच्छ धुवून सगळं घेतलेले. एकत्र. हं. कोणी, बटाटा, मका, शेंगा, हां वाटाण्याच्या शेंगा, कणसाचे तुकडे, मग तेच मक्याचे मक्याचे तुकडे. हां आणि हं. शेंगा, मक्याचे शेंगाचे काय. तुरीच्या शेंगा, हां भुईमुगाच्या शेंगा, कोणी मटण. कंद, अंडे, बटाटा, चिकनचे पीस, चिकन हं. हे आता सगळं मसाला वगैरे टाकून मिक्स मिक्स केलेले आता आणि चिकनमध्ये चिकनमध्ये पण मिक्स केलेले मसाला सगळं मॅरिनेट करून ठेवलं होतं. अगोदरच ते मॅरिनेट करून ठेवलं होतं. आता ते एक एक 2-2, 3-3 पीस आपण केळीच्या पानात बांधून आतमध्ये टाकायचे मडक्यात. बघा कसे असते ते. बघा कसे असते ते. हे विषय काय असते हां, आपल्याला. आता ते मडक्यात टाकायचे. आधी भांबुर्ड्याचा पाला टाकला, ते कोणी टाकल्या, शेंगा टाकल्या. अरे आता चिकन टाकतोय. चिकनचे पीस बांधून मडक्यात टाकायचे. हां, मडकं लावतात ते. आता हां. अंडी आता अंडे टाकायचे. अंडी घेतलेले. अंडी 1 डझन आहे ना. हो, हे बघा हां, अंडे आता कशा अंडे पद्धतीने टाकतोय. लावतात बघा. व्यवस्थित ते आतमध्ये खाली लावून घ्यायचे हां मडक्यात. व्यवस्थित एकदम, म्हणजे त्याला हे नाही व्हायला पाहिजे, टचिंग नाही व्हायला पाहिजे. आता बघा आता हे हे सगळं शेंगा वगैरे सगळं मिक्स ते टाकायचं. मिक्स करून ठेवलेलं ते आता सगळं त्याच्यात टाकणार. आणि हे केळीच्या पानामध्ये मटण आहे ना, चिकन. चिकन बघा अंडी पहिले टाकलेले आहे. त्याच्यानंतर हे सगळं मिक्स आहे ना त्याच्यात हे करणार. ते टाकायचं ना, ते थांबले सुरुवात. हे बघा कशी पद्धत आहे. दोन्ही मुली पण हे करतात. सगळेजण कसे बिजी आहेत तयार करायला. विजी बघा. हा, कोण चिकन बांधते, कोण कोण अंडे ठेवते, अरे बापरे. कोण शेंगा तयार करते मसाला टाकून. हे हं? आमचे जावई आता कोण आमचे जावई ते भांबुर्ड्याचा पाला टाकतात, ते साईडने लावतात. ते भांबुर्ड्याचा पाला बरोबर. बघा किती बिजी आहेत. व्यवस्थित लावतात. ते कसं लावायचं ते बघा पद्धत. आणि त्याच्यानंतर आता चिकनचे पीस ठेवतात. ते हे बघा हे चिकन असं बांधायचं केळीच्या पानाला. त्याच्यात परत ते शेंगा मका सगळं टाकतात. ते थोडं मग पाला परत भांबुर्ड्याचा पाला टाकायचा. आता हे बघा परत ते माझी मुलगी मटेरियल मदत टाकते. करते. मुलगी टाकते माझी मटेरियल. ते सगळं किती कोणी वाटाण्याच्या शेंगा, रस्सा ते मीठ टाकलं त्याने. मुलीची सासू बी मदत करते. अरे दीर आहे. सगळे कसे बिजी आहेत बघा. सगळे बिजी आहेत टाकायला. हां पोपटी बनवायला सगळे बिजी आहेत. भांबुर्डीचा पाला बी थोडा आधीमध्ये ठेवून द्यायचा आणि परत त्याच्यावर चिकनचा रस्सा. चिकनमध्ये हे बघा किचनमध्ये बघा किती बिजी आहेत. हां, झालं आता भरून झालेलं आहे. हां, थोडं अजून कमी येतं. अजून टाकतात. ते त्याच्यात पाला टाकतात. ते जोपर्यंत होत नाही पूर्ण तोपर्यंत सगळं भांबुर्डीचा पाला तुम्हाला टाकून दाखवत आहे मी. हे बघा अशा पद्धतीचं असतं. आणि हा जंगलामध्ये आरामशीर मिळतो. मसाले हळद टाकले.
परत अजून मसाले टाकतात ते मसाले त्याच्यावर. वरतून टाकतात ते. आणि आता आता हे ते पॅक करतात ते. नाही काय आहे ते बरं पीठ, गव्हाचं पीठ, गव्हाचं गव्हाचं पीठ आहे पीठ ना. आहे. गव्हाचं पिठाने बघा प्लेट. एक प्लेट ठेवली आणि त्याला असं पॅक करायचं आहे. हे बघा किती ते हे बघा हे पॅक केलं. मडकं आता पूर्ण पॅक झालेलं आहे. आणि आता बाहेर आता तिकडे खाली बाहेर चूल, दगडाची चूल केली विटांची. विटांची चूल केलेली आहे. हा, त्याच्या खाली लाकडं लावले, लाकडं त्याच्यावरती मडकं ठेवले. आणि आता आता जाळ केलाय. हे बघा अशा पद्धतीने ते जाळ शेगडी केलेलं आहे. पेटवली बघा. आता. जाळ पेटवला आता. हे बघा सगळेजण बघा किती शेकोटी त्यांना किती आनंद झाली. शेकोटी बी झाली असा आणि आनंद घेतात. हे बघा बघा कधी उड्या तसे मारतात बघा, नाचतात त्या ते, नाचतात सगळे कसे. पोरं नाचतात ते. हे त्यांची आई मुलीची आहे. सासू हा. मदत करते, आमच्या मुलीची सासू. हे बघा तर कमीत कमी 1 घंटा झाला आता. आता पोपटी तयार झाली. पोपटी जवळजवळ तयार झालेली आहे. अजून थोडासा वेळाने काढते. हे बघा इकडे सगळे आरामशी वाट बघतात ते. वाट बघतात ते कधी त्यांची काय पोपटी बघा. तयार होते. त्याच्यामध्ये सगळ्यांनी सहभाग घेतलेला आहे. नाव सांग ना. मी शांता बोराडे. अजून दुसरं हा, दुसरं नाव आम्ही सांगा. हे उरणला आम्ही गेलेली आहे. या उरणमध्ये तयार करत आहे आम्ही मुलीच्या स्पेशल. घरी. हां हे बघा जावे आमचे उचलत आहे मडकं काढलं आत्ता. आणि आता जावयांनी मडकं उचलून आतमध्ये आणलं घरात. हां घरामध्ये चालू आहे. हे बघा आता. अशा पद्धतीने हे बघा. आता सगळे आतुरतेने हे वाट बघा बघत कसे आहेत. नाचतात ते. हे बघा मुलगी कशी नाचते, मोठी मुलगी नाचते. हे बघा सगळं आतुरतेने वाट बघत असतात कधी आम्हाला खायला मिळते. हे बघा खोललं जावं आणि मुलीने हे बघा किती हे करते ते. हे बघा आता ते मुलीची सासू बी खूप मदत करते. बघा असं या पद्धतीने अशी पोपटी आता पोपटी तयार झालेली आहे. आता ते खाली मोकळं करतात, ते खुल्लं करतात ते सगळं. सगळं काढलं बघा. अंडी हा, मांडली, काढलं. पत्रव्या मांडलं त्यांना सगळ्यांना. आता लाईनशीर बसते आणि प्रत्येकाला एक एक असं पीस जसं ज्यांना लागेल तसं ते आता देतात आहे. हे बघा वाटायला सुरुवात. आता सगळेजण लाईनशीर बसणार आणि मग खायला सुरुवात करतील. हे बघा काढलं बघा आता. अशा पद्धतीने काढायचं ते. गरम येते, गरम खूप गरम आहे. काढलं आता बघा वाफ येते त्याच्यात मडक्यात. छानपैकी तयार झालेली आहे आता. हा ना आता सगळे मस्त मजा घेतात ते. सगळं मजा. पत्र हे बघा हे असं वाढायचं. प्रत्येकाला व्यवस्थित यायला पाहिजे. जावं विचारतो आता कुणाला काय अजून पाहिजे असेल तर थोडं घ्या तुम्ही. तिथं आता काढलेलं आहे बघा, काढलेलं आहे आता इथं. हे बघा आता याच्यातून थोडं देणार प्रत्येकाला. आता यायला सुरुवात झाली. चव बघता ते कसं झालं ते. छान झालेली पोपटी. छान सगळे बसले आता बघा. तर मजा घेतात. 8 वाजला असेल ना. हे रात्रीच्या 8 वाजता आम्ही त्यामध्ये गेलो. 1 घंटा लागतो पोपटी तयार करायला. तेवढं दाखवते मजा घेतली. तेव्हा अशा पद्धतीने भरपूर साऱ्या शेंगा. शेंगा शेंगा आहे, चिकन, अंडी कोणी बटाटा, कोणी बटाटा. आणि परत काय मटणाचा रस्सा पण बनवला आपल्या याचं. चिकनचा रस्सा बनवलाय, भाकरी बनवल्या. भाकरी बनवलेला आणि चिकनचा रस्सा बी बनवलेला आहे वेगळा. आणि हे पण आहे दोन्ही वेगळं. परिवार आहे सगळा, मुलीचा परिवार आहे. तिच्या जावा आहेत, दीर आहेत, सासूबाई आहेत, मुलं आहेत, माझे नातवंड आहेत.
हे सगळं आम्ही उरणला बनवलेले मुलीची सासू. हे बघा हा हे रस्सा. बघा, हा मला चिकनचा बोललो ना रस्सा. चिकनचा रस्सा आहे. हे बघा दाखवतो. भाकरी. हा आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण अशी पोपटी बनवून त्याची मजा घ्या. तुम्ही पण बनवा आणि त्याचा स्वाद घ्या, पोपटीचा स्वाद घ्या. हे बघा अशा पद्धतीने असं कुटुंब व्यवस्थित एक लाईनशीर बसलेलं आहे आणि बघा किती आनंदित आहेत. प्रत्येकानं आनंद घेत आहेत पोपटीचा. बघा अशा प्रकारे बघा व्यवस्थित सगळेजण बघा इथं कसे बसलेले आहेत तसं बसायचं आणि आपलं आनंद घ्यायचा. घ्यायचा. बघा हात करतो. लाईक करा, सबस्क्राईब करा, पोपटीची मजा घ्या. हिचं नाव योगेश भाऊ आहेत. योगेश भाऊ आणि तिचे धीर आहेत, मुलीचे छोटे धीर आहेत, हे बघा जावई निर्मी बघा आहेत. निर्मी बघा विशाखा. त्यांचे मुलं आहेत, नातवंड आहेत. विशाखा आहे, ते दिपू